कारण राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। मुख्यमंत्र्यांसोबतची जुन्या पेन्शन योजनेसाठीची काल जी बैठक होती ती निष्फळ ठरलेली आहे आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कामकाज आता ठप्प होणार आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च 2023 मध्ये सुद्धा संपावर गेले होते। सरकारने यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती। मात्र काल सुद्धा ही बैठक निष्फळ ठरलेली आहे। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, मोठा आकडा आहे, 17 लाख सरकारी कर्मचारी एकाच वेळेला संपावरती जात आहेत। खूप मोठा ताण येऊ शकतो या सगळ्याच यंत्रणेवर। यामिनी जर आपण पाहिलं तर आज सर्व 17 लाख कर्मचारी जे आहेत शासनाचे, शासकीय, निमशासकीय आणि शिक्षक आणि शिक्षकेतर जेवढे कर्मचारी आहेत आज ते संपावर चाललेले आहेत। त्याचं कारण म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच त्यांनी हा संप पुकारलाय। आपण जर पाहिलं तर मागच्या देखील हा संप जो होता तो सुरू करण्यात आला होता। या सगळ्या संदर्भात नागपूरमध्ये काल उशिरा बैठक देखील झाली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये समन्वय समितीमध्ये ही बैठक झाली। मात्र सरकारने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे हा संप जो आहे तो सुरू असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं। आपण जर पाहिलं तर जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय असतील, शासकीय रुग्णालय असतील, शासकीय शाळा असतील, या ठिकाणी सर्वजण आज संपावर जाणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जर पाहिलं तर रुग्ण व्यवस्थेवर किंवा आरोग्य व्यवस्थेवर ह्याचा ताण जो आहे तो मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आणि शाळेवर जो आहे तो याचा ताण जो आहे तो येऊ शकतो। त्यामुळे नक्कीच सरकारने ठोस भूमिका घ्यावी। अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाच्या पटलावर हा विषय मांडावा, त्यानंतरच संप मागे घेतला जाईल अशी भूमिका जी आहे ती संघटनेची आहे। यामिनी, अगदी धन्यवाद धनंजय या सगळ्या माहितीसाठी।